एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विद्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहणं गणहराणं अज्जावयवगाणं साहूणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जगतो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये आपलं चरणानुयोग चुलिका सुरू आहे आणि त्यामध्येही आपण वर्णन बघतो आहे ते श्रामण्य पदाचं. श्रमण कसे असतात, मुनी कसे असतात, मुनी धर्म कशा तऱ्हेने दोन भागामध्ये विभक्त आहे. शुद्धोपयोग रूप धारा आणि शुभोपयोग रूप धारा. दोनही असले तरी त्यांचं मुनीपणा अबाधित रीतीने कायम असतो. परंतु त्या दोन मध्ये किंचित फरक आहे. सामायिक अभेद चारित्रामध्ये जे स्थित आहे ते शुद्धोपयोगी मुनी म्हटल्या जातात आणि सामायिकात लीन राहू शकल्यामुळे भेदाचा जे अवलंबन घेतात रत्नत्रय भेद स्वरूपामध्ये या अनुषंगाने जी उपयोगाची शुभ प्रवृत्ती दिसते ती शुभोपयोग श्रमणाची आहे. दोनही मुनी धर्मामध्ये बाधक नाही. शुभोपयोग असेल तरी देखील मुनी धर्म त्यामध्ये बाधित होत नाही. मुनीच ते आहे. मुनी असताना देखील फक्त फरक पडला तो संज्वलनच्या तीव्र आणि मंद उदयात. 7व्या गुणस्थानावरती म्हणजे सामायिक अभेद चारित्रामध्ये जे स्थित आहे त्यांना संज्वलन कषायाचा मंद उदय आहे आणि यांना मात्र तीव्र उदय असल्यामुळे ते निश्चल रूपाने आत्म्यात लीन राहू शकत नाही. म्हणून त्यांना अपरिहार्यपणे अशा प्रकारच्या शुभामध्ये यावं लागतं आणि तरी देखील ते सतत नितांत उत्कंठुल म्हणजे तत्पर आहे कुठे तर 7व्यामध्ये जाण्यासाठी. आणि असे जे श्रमण आहे हे श्रमण धर्मानीच परिणत आहे आणि जेव्हा ते शुद्धोपयोगाने संयुक्त आहे तेव्हा साक्षात निर्वाण सुखाची प्राप्ती करतात. आणि ज्या वेळेला शुभोपयोगा रूपाने परिणत होतात त्यावेळेला त्या भूमिकेनुसार स्वर्ग सुखाची प्राप्ती ते करतात. अशापर्यंतच आपण विश्लेषण बघितलं काल. आता भावार्थ पहा 245 नंबर गाथेचा. जिनागमामध्ये शुद्धोपयोगी श्रमण आहे आणि शुभोपयोगीही गौण रूपाने श्रमण आहे. गौण रूपाने आहे याचा अर्थ त्यांचा मुनीपणा तिथे कायम आहे, पण जी शुद्धोपयोगामध्ये तल्लीन आहे ती त्यांच्या जीवनामध्ये नाही. ते कदाचित भेदरत्नत्रयामध्ये स्थित आहे, अभेदामध्ये स्थित असणारे शुद्धोपयोगी असणार आहे. ज्याप्रमाणे निश्चयाने सर्वथा शुद्ध बुद्ध एक न्यायक स्वभावी सिद्धांना मुख्यपणाने जीव म्हटल्या जातं आणि चतुर्गतीमध्ये भटकणारे बाह्य प्राण धारण करणारे व्यवहाराने गौण रूपाने जीव म्हटल्या जातात. तसेच परमार्थाने शुद्धोपयोगी हे श्रमण आहे आणि शुभोपयोगी देखील गौण रूपाने श्रमण आहे. कारण शुद्धोपयोगी
निज शुद्धात्म भावनेच्या सामर्थ्याने संपूर्ण शुभाशुभ संकल्प विकल्पांनी मुक्त आहे, म्हणून ते निराश्रवी आहे. आणि शुभोपयोगी मुनींना यद्यपि मिथ्यात्वादी कर्माचा पापाश्रव होत नाही, तथापि मंद कषाय रूप संकल्प विकल्प जिवंत असल्यामुळे पुण्याश्रव मात्र त्यांना होतो. काल आपण कर्णानुयोगाची तुलना करून ही गोष्ट आपण बघितलेली होती की पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्वाच्या अनुषंगाने होणाऱ्या 16 प्रकृतीच्या बंधाची बंधविच्छुत्ती ही पहिल्या गुणस्थानात होते. त्याच्यामध्ये अशा अनेक अशुभ प्रकृती आहे, जसं नरक आयु आहे, नरक गती आहे, नरक गत्यानुपूर्वी आहे, हुंडक संस्थान आहे, असंप्राप्त स्पृस्पाटिका संहनन आहे. या अशा प्रकृतींचा पहिल्याच गुणस्थानात फक्त बंध होऊ शकतो, पुढच्या गुणस्थानात या 16 प्रकृतींचा बंध होत नाही. आता मुनी जे आहे, मुनींचं तर गुणस्थान 6वं आहे, त्यामुळे मुनींना पहिल्या गुणस्थानात बंध विच्छुत्ती पावणाऱ्या 16 प्रकृतींचाही बंध होत नाही. दुसऱ्या गुणस्थानात 25 प्रकृतींची बंध विच्छुत्ती आहे. एकूण कर्म प्रकृती 148 आहे. 148 पैकी पहिल्या गुणस्थानात 16 प्रकृती गेलेल्या आहे. नंतर 25 प्रकृती बंधामधून त्यांच्या निघून जातात. त्याच्यामध्ये तिर्यंच गती आहे, तिर्यंच गत्यानुपूर्वी आहे, नीच गोत्र आहे, उद्योत आहे, स्त्री वेद आहे. अशा तऱ्हेच्या अनेक प्रकृती, 25 प्रकृती हा तो दुसऱ्या गुणस्थानात बांधत नाही. तिसऱ्या गुणस्थानात बंध विच्छुत्ती जरी त्या ठिकाणी होत नाही, तरी चौथ्या गुणस्थानामध्ये मात्र आणखी काही प्रकृतींची बंध विच्छुत्ती होते. त्या प्रकृती असणार आहे अप्रत्याख्यानावरण. आता दुसऱ्या गुणस्थानात अनंतानुबंधीची बंध विच्छुत्ती झाली, म्हणजे तिसऱ्या गुणस्थानापासून अनंतानुबंधीचा देखील बंध होत नाही. चौथ्या गुणस्थानाच्या पुढे म्हणजे 5व्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यानावरण चतुष्काचा बंध होत नाही. पुढे प्रत्याख्यानावरणाचाही बंध होत नाही. अशा तऱ्हेने ह्या प्रकृती कमी कमी होत जातात. 6व्या गुणस्थानात जेवढ्या प्रकृती बंधयोग्य सांगितलेल्या आहे तेवढ्याच प्रकृतीचा बंध तिथे होतो. आणि 7व्या गुणस्थानात देखील काही बंध प्रकृती बांधल्या जातातच. काही बंध प्रकृती अशा आहे की ज्या 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत बांधल्या जातात. जसं आहारक द्विक, आहारक शरीर आणि आहारकांगोपांग या प्रकृती 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत बांधल्या जातात. याचा बंध सुरू होतो तो 7व्या गुणस्थानामध्ये आणि बंध होतो तो 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत, आणि याचा उदय येतो तो मात्र 6व्या गुणस्थानात. अशी ही वैशिष्ट्यपूर्ण प्रकृती आहे आहारक द्विक. जो आहारक पुतळा मुनींच्या मस्तकातून बाहेर पडतो त्या प्रकृतीचा बंध हा 7व्या गुणस्थानातील मुनींना होतो, आणि त्याचा उदय येताना मात्र त्या मुनींचं गुणस्थान 6वं असतं. अशा प्रकारच्या प्रकृती आहे. तीर्थंकर प्रकृती बंध. तीर्थंकर प्रकृतीचा बंध देखील जीवाला 4थ्या गुणस्थानापासून 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत निरंतर होतच राहतो. तीर्थंकर प्रकृती ही अशी प्रकृती आहे, वैशिष्ट्यपूर्णच प्रकृती आहे, आणि या प्रकृतीचा एकदा बंध प्रारंभ झाला की तो निरंतर निरंतर बंद होत राहतो, तो 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत. नंतर मात्र याची बंध विच्छुत्ती होते. परंतु तीर्थंकर प्रकृतीचा उदय मात्र 13व्या गुणस्थानात येतो. म्हणजे अशा काही प्रकृती आहे की त्याचा बंद होण्याचा गुणस्थानाचा वेगळा वेळ, उदयामध्ये येण्याचा वेगळा वेळ, आणि सत्वामध्ये राहण्याचा वेगळा वेळ. अशा तऱ्हेच्या या अनेक प्रकृती गोमट सारादी ग्रंथांमध्ये याचं अत्यंत विस्तृत वर्णन आहे. आम्हाला एवढ्या बारीकीमध्ये जरी जायचं नाही तरी ठोकळ मानाने काही आम्हाला ज्ञात असलं पाहिजे.
म्हणून जेव्हा सम्यक्त्वाची प्राप्ती होते त्याच वेळेला चौथ्याच गुणस्थानात हा 41 प्रकृतींचा बंध करत नाही. त्याच्या जीवनामध्ये तो तेवढ्या यांनी निराश्रवी म्हटल्या जातो आणि बाकीच्या प्रकृती बांधतो त्या अपेक्षेने तो आश्रवी म्हटल्या जातो. आता जरी 148 प्रकृती सांगितल्या असल्या तरी ह्या सत्वाच्या अपेक्षेने आहे. बंधाच्या अपेक्षेने जर आम्ही प्रकृतींची गणना केली तर 120च प्रकृती बंध योग्य प्रकृती सांगितलेल्या आहे आणि उदयाच्या अपेक्षेने जर आम्ही चर्चा केली तर 122 प्रकृती उदय योग्य सांगितलेले आहे. सत्व मात्र 148 प्रकृतींचं असणार आहे. काही प्रकृती अशा आहे की ज्या बांधल्या कधीच जात नाही. 2 प्रकृती अशा आहे जसं सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. या 2 प्रकृती अबंध प्रकृती आहे, ह्या बांधल्या जातच नाही. तरी या सत्तेमध्ये निर्माण होतात जेव्हा जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते त्यावेळेला तो त्या मिथ्यात्वाचे 3 खंड करतो आणि 3 खंड करतो. त्यातला काही भाग मिथ्यात्व रूप राहतो, काही भाग सम्यक मिथ्यात्व रूप होतो आणि काही भाग सम्यक प्रकृती रूपाने परिणत होतो आणि अशा तऱ्हेने या 3 प्रकृतींची सत्ता निर्माण होते. पण ही प्रकृती, या 2 प्रकृती कधीही जीव बांधत नाही. असं हे कर्माचं अगदी काटेकोरपणे गणित आगमामध्ये दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला द्रव्यानुयोगाचा विषय सुरू आहे त्यावेळेला कदाचित चौथ्या गुणस्थानातही सम्यक्त्व झालं की जीव निराश्रवी आहे असं म्हटल्या जाईल. कदाचित 6व्या गुणस्थानामध्ये तो आश्रवी देखील म्हटल्या जाईल. 2 मध्ये फरक का पडला? जेव्हा या ठिकाणी त्याला आश्रवी म्हणत आहे त्यावेळेला अपेक्षा आहे चरणानुयोगाची आणि म्हणून त्याला कर्माचा आश्रव होतो आहे. या अपेक्षेने त्याला आश्रववान म्हटलेला आहे. तिथे अपेक्षा आहे की श्रद्धा अपेक्षेने त्यांनी आता कर्माचं स्वामित्व सोडलेलं आहे. कर्म माझं आहे, कर्मात राग केला पाहिजे, कर्म चांगलं आहे, शुभ कर्म मला उपादेय आहे, या सर्व अभिप्रायापासून तो सुटलेला आहे आणि म्हणून त्याला त्याही गुणस्थानात निराश्रवी असं म्हटलेलं आहे. उदाहरण त्यावेळेला समयसार मध्ये देताना त्यांनी सांगितलं की जसा एखादा मुलगा आहे स्वतःचाच, परंतु तो जर ऐकत नसेल आणि पुढे चालून त्यांनीच आपल्यावर खटला टाकला, कोर्ट केस केल्या, तर जसं आई वडील त्याला नोटीस देतो की या मुलाचा आणि माझा कोणताही संबंध नाही, हे कायद्याने मान्य करण्यात यावं, त्याप्रमाणे आता या सम्यक दृष्टीने देखील आपल्याच मध्ये उत्पन्न होणाऱ्या रागद्वेषादी विभावांना ठणकावून सांगितलेलं आहे की तुम्ही जरी माझ्यात उत्पन्न होत असले, माझ्या पर्यायीत आहे, तरी देखील माझा आणि तुमचा काहीही संबंध नाही आणि त्यामुळे त्याचं स्वामीपण न स्वीकारल्यामुळे हा सम्यक दृष्टी तिथेच कदाचित द्रव्यानुयोगाच्या दृष्टीने निराश्रवी म्हटल्या जाऊ शकतो. अशी ही अपेक्षा आम्हाला लावून घ्यावी लागते. पहा हे प्रकरण शुभोपयोगाचं 245 गाथाचं. श्रमण शुद्धोपयोगी पण असतात आणि शुभोपयोगी पण असतात. श्रमण म्हटलं तर एक सारखा अंतर्मुहूर्ताच्या पेक्षा जास्त काळ तो एका परिणामात राहू शकत नाही. जरी श्रेणी आरोहण करणारे ते असतील तरी देखील पहिल्यांदा त्यांचं ध्यान हे पृथक्त्व वितर्क विचार नावाचं असतं. अर्थ व्यंजन योग संक्रांती
त्यांच्या त्या ध्यानामध्ये संभवनीय आहे नाही होतेच. म्हणून अर्थाची संक्रांती आहे म्हणजे बदल आहे, योगाचा बदल आहे. अर्थ, व्यंजन आणि योग या तिन्हीची देखील त्या ठिकाणी बदल आहे. अंतर्मुहूर्तापेक्षा ध्यान एकाग्र त्यांच्या जीवनात राहू शकत नाही आणि असे ते श्रमण शुद्धोपयोगी पण असतात आणि शुभोपयोगी पण आहे. श्रमण शुभोपयोगी आहे याचा अर्थ ते नेहमीच शुभोपयोगी आहे असा नाही, तर अंतर्मुहूर्तात ते शुद्धोपयोगी पण बनणार आहे आणि अंतर्मुहूर्ताचा काल संपला की ते शुद्धोपयोगात पण जाणार आहे. वास्तविकता श्रामण्याची प्रतिज्ञा करूनही, वास्तविकता त्यांनी प्रतिज्ञा घेताना अभेद सामायिकाची प्रतिज्ञा ते घेत असतात, मुनी अवस्था जेव्हा धारण करतात त्यावेळेला. पण अशी प्रतिज्ञा धारण केली असतानाही कषाय अंश जीवित असल्यामुळे पूर्ण निवृत्ती रूप ज्ञान दर्शन स्वभावमय उपयोगाच्या भूमिकेवर आरोहण करण्यास ते असमर्थ असतात. जरी प्रतिज्ञा घेताना घेतली, परिणामांना कितीही त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला, तरी कर्माचा तीव्र उदय आल्यानंतर त्यांचा परिणाम हा शुद्धोपयोग रूप अभेद रूप राहू शकत नाही आणि म्हणून पूर्णतः आपल्या स्वभावात स्थिर राहण्यास ते असमर्थ असतात आणि म्हणून अपरिहार्यपणे शुभोपयोगाच्या भूमिकेत ते येत असतात. आणि तरी देखील शुद्धोपयोग रूप भूमिकेच्या उपकंठी म्हणजे निकट असूनही कषायांनी त्यांची शक्ती कुंठित झालेली आहे. अगदी निकट जाण्याचा ते प्रयत्न करतात, पण तरी देखील त्यांचं सामर्थ्य, आत्मिक बल कमी पडलेलं आहे आणि मनाने मात्र ते सदैव सातव्यात जाण्यास उत्कंठितच असतात. जसं आपण मध्यंतरी एक उदाहरण बघितलेलं होतं की एखादी व्यक्ती गिरनार पर्वताची किंवा शिखरजीची वंदना करते आहे. जाण्यासाठी वर शिखरावर पोहोचण्यास, दर्शन करण्यास अत्यंत उत्कंठित आहे, परंतु रस्त्यामध्ये इतका थकवा आलेला आहे की एक पाऊलही पुढे टाकल्या जात नाही. आत्मिक सामर्थ्य तिथे कमी पडलेलं आहे आणि त्यासाठी परत सामर्थ्य प्रगट करण्यासाठी तात्कालिक तिथे 5-10 मिनिटाची त्याला विश्रांती म्हणजे थकवा जाण्यापुरतं श्रमपरिहार म्हणून त्या ठिकाणी थांबावं लागतं. जरी त्याला थांबावं लागलं तरी देखील ते थांबणं त्याचं मागे जाण्यासाठी नाही, ते पुढे जाण्यासाठी आहे. आणि म्हणून तो जरी तिथे थांबला असला तरी त्याचं ते स्थान जरी त्या ठिकाणी थबकला आहे, थांबलेला आहे, तरी वर जाण्यासाठी तो उत्कंठित असल्यामुळे त्याचं ते थांबणं देखील एकदम निरर्थक म्हटल्या जात नाही. जर थांबला नसता तर पुढे पाऊलच टाकलं नसतं, चालण्यासाठीच कदाचित त्याला त्या ठिकाणाहून पुढे जाताच आलं नसतं. थांबणं त्याच्यासाठी गरजेचं होतं. थांबला पण पुढे जाण्यासाठी तो विसावा आहे, मागे येण्यासाठी नाही. ही गोष्ट या ठिकाणी देखील मुनींच्या बाबतीत लावायची असणार आहे. म्हणून ते देखील असे ते श्रमणच आहे. आणि म्हणून आचार्यांनी सांगितलं की धर्माने परिणत आत्मा जर शुभोपयोगी असेल तर ते देखील श्रमण आहे आणि मात्र शुभोपयोगी आहेत ते आता शुद्धोपयोगी मुनी समान नाही. शुभोपयोगी मुनी स्वर्गादी सुखाची प्राप्ती करतो, कारण त्यांना आश्रव बंध आहे. मात्र शुद्धोपयोगी श्रमण निर्वाण सौख्य प्राप्त करतो. या ठिकाणी श्रेणी आरोहण करणारा जर जीव घेतला पण
की तो वर बरच जात आहे, तो मात्र क्षपक श्रेणी आरोहण करून निर्वाण सुखाची प्राप्ती करू शकतो. गाथेत 7व्या आणि त्यावरतील मुनींना शुद्धोपयोगी म्हटले आहे आणि 6व्या गुणस्थानातील मुनींना शुभोपयोगी म्हटलेले आहे. द्रव्यलिंगी मिथ्यादृष्टींना इथे शुभोपयोगी म्हटलेलं नाही. समयसार मध्ये देखील 4थ्या गुणस्थानातील ज्ञानीला निराश्रवी म्हटलं, पण इथे मात्र 6व्या गुणस्थानातील मुनींना देखील आश्रवी म्हटलं. याचं कारण 4थ्या गुणस्थानात श्रद्धेच्या अपेक्षेने तसं म्हणता येतं, कारण तो सम्यक दृष्टी विकारांचा स्वामी बनत नाही, त्याला मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीचा अभावच आहे. इथे चरणानुयोगाचा विषय आहे आणि त्यांच्या 3 चौकडींचा अभाव आहे. तरीही देवादिकांची भक्ती, शास्त्र स्वाध्याय, उपदेश, तीर्थवंदना, गुरुभक्ती हा भाव जीवनात आहे. म्हणजे चारित्र्यामध्ये अस्थिरता आहे आणि ती बंधाचं कारण आहे. पण त्या गुणस्थानाच्या परिपाठीनुसार इथे पण आश्रव बंध लावणं. तो आश्रवी आहे असं म्हणत असताना संपूर्ण कर्माचा तो आश्रव करतो हा मात्र अर्थ इथे लावायचा नाही. आणि याचा प्रयोग जीवनात करताना शुभोपयोगी श्रमण सुद्धा अंतस्तत्वाचीच आराधना करण्यात उत्सुक असतात, उद्युक्त असतात, पण त्यांचं आत्मिक सामर्थ्य कमी पडतं आणि ते पण मुनीच आहे ही गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची आहे. आता आम्हाला पुढच्या गाथेकडे वळायचं आहे. आता शुभोपयोगी श्रमणाचं लक्षण गाथा सूत्रांनी सांगतात. शुभोपयोगी कसा असतो श्रमण? अरिहंतादि सुभक्ती वत्सलदापवयनाभिजुत्तेषु विज्जति जदि सामण्ये सा सुहजुत्ता भवेच्चर्या. अरिहंतादि सुभक्ती वत्सलतापवयनाभिजुत्तेषु विज्जति जदि सामण्ये सा सुहजुत्ता भवेच्चर्या. जदि सामण्ये जर मुनींच्या ठिकाणी, सामान्य म्हणजे श्रमण, श्रमणांच्या ठिकाणी अरिहंतादी सुभक्ती, अरिहंतादिकांमध्ये भक्तिभाव आहे. पवयनाभिजुत्तेषु वत्सलदा विज्जती, प्रवचनरत अशा जीवांबद्दल वत्सलता भाव आहे. आणि सा सुहजुत्ता चर्या भवे, तर ती शुभयुक्त चर्या ही शुभोपयोगी चारित्र आहे. गाथा सोपी आहे. संपूर्ण परिग्रहाचा त्यागरूप मुनीपणा असतानाही जे सूक्ष्म कषायवश स्वयं शुद्धात्म वृत्ती रूपाने स्थित होण्यासाठी अशक्त असल्यामुळे शुद्धात्म वृत्ती मात्र रूपाने मात्र अवस्थित असणाऱ्या अरिहंतादिकांमध्ये ज्यांनी पूर्ण शुद्धात्म प्रवृत्ती प्राप्त केलेली आहे असे अरिहंत भगवान, ज्यांनी 4 घातीय कर्मांचा नाश केलेला आहे, ज्यांना 4 अनंत चतुष्टयांची प्राप्ती झालेली आहे, जे साक्षात समशरणामध्ये 12 सभेमध्ये शोभायमान आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अष्टप्रातिहार्य युक्त अशी त्यांची छबी चतुर्मुख रूपाने आपल्याला अनुभवता येते, असे साक्षात अरिहंत भगवान. हे झाले एक अरहंत. आणि दुसरं त्यांची स्थापना करून अरिहंतांची प्रतिमा, हे झालं जिन चैत्य. यांच्यामध्ये ज्यांची भक्ती असते, अरिहंत म्हणा सिद्ध म्हणा, यांच्यामध्ये ज्यांची भक्ती असते. तसेच शुद्धात्म वृत्ती मात्र स्थितीचं प्रतिपादन करणाऱ्या प्रवचनरत जीवांमध्ये भक्ती आणि वत्सलता
ज्यांनी शुद्धात्म स्थितीचं जे प्रतिपादन करत आहे अशा श्रमणांमध्ये, अशा प्रवचनरत अशा श्रमणांमध्ये ज्यांची भक्ती आहे आणि वत्सलता, वात्सल्य भाव आहे, अशा प्रकारे शुभ विकल्पांनी चंचल आहे. म्हणजे एवढा शुभ भाव त्यांच्या जीवनात आहे की ज्यांनी शुद्धात्मपणा पूर्णपणे प्राप्त केलेला आहे अशी अर्हंतादिकांची भक्ती ज्यांच्या जीवनात आहे. जसं अर्हंतांची भक्ती करताना अनेक तऱ्हेच्या आचार्यांनी त्यांची तीर्थंकरांची स्तुती स्तवन केलेलं आम्हाला दिसतं. जसं आम्ही जर समंतभद्राचार्यांचा स्वयंभू ग्रंथ उघडला तर आम्हाला त्या ठिकाणी 24 तीर्थंकरांची स्तुती दिसते. स्वयंभुवा भूतहितेन भूतले समंजस ज्ञान विभूती चक्षुषा विराजितम येन विधुन्वता तमहा क्षपाकरे नेव गुणोत्करे करे. अशा प्रकारे स्वयंभू स्तोत्र 143 श्लोकांमध्ये समंत भद्राचार्यांनी 24 तीर्थंकरांच्या स्तुतीला समर्पित केलेलं आहे. दुसरं जर आम्ही तीर्थंकरांचं स्तवन बघितलं तर आम्हाला समंत भद्राचार्यांचंच स्तुती विद्या नावाचं काव्य दिसतं की ज्याच्यामध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीने कमलबंध, मृदंगबंध आदी स्थापन करून 24 तीर्थंकरांची स्तुती केली. अत्यंत चमत्कारिक अशी ही स्तुती विद्या हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये कमलबंध सांगितलेला आहे, म्हणजे कमलाकृती करायची तयार, आणि त्याच्यामधले एक एक शब्द लिहिल्यानंतर एक श्लोक तयार होतो. कुठे मृदंगबंध आचार्यांनी साधला आहे, कुठे काव्य उलटीकडून वाचलं तरी समान, अशा तऱ्हेचा चमत्कार ज्या काव्यामध्ये दिसतो असं हे समंत भद्राचार्यांचं स्तुती विद्या हे काव्य देखील 24 तीर्थंकरांना समर्पित असणारं काव्य आहे. आता तीर्थंकरांच्या विषयी ह्या भक्तीचा प्रगाढ भाव जीवनात त्यांच्या का आला? कारण शुद्धोपयोगामध्ये ते स्थित राहू शकले नाही. अर्हंतादिकांच्या भक्तीची उर्मी जीवनामध्ये विपुल प्रमाणात त्यांची दिसली आणि असं हे 24 तीर्थंकरांचं स्तवन केलं. एवढंच नव्हे, आम्ही जर कुंदकुंद आचार्यांना पाहिलं तर कुंदकुंद आचार्यांनी देखील दशभक्ती पाठ प्राकृत मध्ये लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक भक्ती, चैत्य भक्ती लिहिली, नंदीश्वर भक्ती लिहिली, सिद्ध भक्ती लिहिली. का त्यांच्या जीवनात हा भाव यावा तीर्थंकराच्या स्तवनाचा? कारण ते देखील शुद्धोपयोगात अंतर्मुहूर्तापेक्षा लीन राहू शकत नाही आणि म्हणून अपरिहार्यपणे अशा प्रकारचा स्तवन करण्याचा भाव त्यांच्या जीवनात येणार आहे. पूज्यपाद आचार्यांच्या आम्ही दशभक्ती जर उघडल्या, शांती भक्ती, आणि त्या शांती भक्तीतले श्लोक आज आम्ही विसर्जनाच्या पाठामध्ये म्हणतो की अशोक वृक्ष हा सुरपुष्पवृष्टी, हे जे श्लोक आम्ही म्हणतो हे शांती भक्ती मधले पूज्यपाद आचार्य रचित असे ते श्लोक आहे की ज्या याच्यामध्ये आम्ही म्हणतो की त्यांनी हे पसायदान मागितलं जीवनामध्ये. कोणत्या काळामध्ये? 5व्या शतकामध्ये पूज्यपाद आचार्य. आणि आज आम्ही पसायदान म्हणून म्हणतो, हे आम्ही ज्ञानेश्वरींचं पसायदान आम्ही म्हणतो की ज्ञानेश्वरांनी हे असं सर्व जगताचं कल्याण व्हावं म्हणून मंगल कामना केली. त्यांच्याही आधी आम्ही या पसायदानाचा स्रोत जर शोधला तर आम्हाला तो 5व्या शतकामध्ये पूज्यपाद आचार्यांच्या या शांती भक्ती पाठामध्ये आम्हाला मिळतो. एवढंच नव्हे तर हे पसायदान आणखी आम्हाला पुष्पदंत कवींच्या महापुराणमध्ये देखील मिळतो. त्यांनी देखील अशा प्रकारची मंगल कामना केलेली आहे की जीवनामध्ये वर्षतु मघवा व्याधयो यान्तु नाशम, ही तर पूज्यपाद आचार्यांची झाली. पण पुष्पदंत आचार्यांनी सुद्धा प्राकृत मध्ये अशाच प्रकारे मंगल पाठ
रचलेला आहे पसायदानाच्या रूपामध्ये. तर ही सगळी वैश्विक कल्याणाची भावना त्यांच्याही जीवनामध्ये शुभोपयोग रूप प्रवृत्ती असताना दिसून येते, अपरिहार्यपणे दिसून येते. आणि असे हे तीर्थंकरांचं स्तवन, हे तर मी फक्त 2-3 एक उदाहरणं सांगितले. आजच्याही काळामध्ये जर आम्ही बघितलं तर ज्ञानमती माताजींचे आम्ही जर ग्रंथ म्हणजे रचना बघितल्या तर आम्हाला तर त्यांच्या अनेक रचना अशा दिसतात की 24 तीर्थंकरांच्या त्यांनी स्तवन केलेल्या आहे, अष्टक केलेल्या आहे. सगळं काही त्यांच्या आम्हाला ज्ञानमती माताजींच्या याच्यामध्ये मिळतं. आम्ही जर 13व्या-14व्या शतकामध्ये गेलो तर वृंदावन कवी दिसतात आम्हाला, ध्यानत्रयजी दिसतात, भूदरदासजी दिसतात. हे तर पंडित होते, कवी होते, पण यांच्याही जीवनामध्ये अशा तऱ्हेचा अर्यंतादिकांच्या भक्तीचा ओतप्रोत भाव भरलेला आम्हाला दिसतो. ज्यांचे आम्ही आज अष्टक ध्यानत्रयजींचे आणि वृंदावन कवींचं महावीर अष्टक, वृंदावन कवी ज्याचे रचयिते आहे, आम्ही आज अत्यंत भक्तिभावाने ती अष्टक आम्ही म्हणतो. अर्यंतादिकांच्या भक्तीचं हे असे आम्हाला जिवंत उदाहरणं आमच्या आगमामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि हे का झालं जीवनामध्ये, तर शुभोपयोगाची प्रवृत्ती, हे सगळं शुभोपयोगाचं आहे. जेवढा आम्ही वेळ या प्रभू चिंतनामध्ये आणि स्तवनामध्ये घालवू तो आमचा वेळ देखील शुभ कार्यामध्ये जाणार आहे. शुभयोग आहे हा. पाठांतर करू, वाचन करू, मनन चिंतन करू, लेखन करू, दुसऱ्यांना सांगू, हा सगळा आमचा वेळ हा असा अर्यंतादिकांच्या भक्तीमधला आमचा शुभोपयोगाचा वेळ आहे. आणि लक्षात घ्या, शुद्धोपयोगात राहू नाही शकत, ठीक आहे, अंतरंगात शुद्धोपयोगात जायचं ही मान्यता आहे, हा अभिप्राय आहे, पण त्या अनुषंगाने जाऊ शकत नाही म्हणून हे देखील आम्हाला कथंचित उपादेय सांगितलंय. मुनींच्या जीवनात जिथे उपादेयता सांगितली तिथे श्रावकांच्या जीवनात तर याच्याविषयीचं अतोनात महत्व आहे. कारण श्रावक हा शुद्धोपयोगाला दुर्मिळ क्षणांना अनुभवू शकतो. म्हणून आम्हाला सातत्याने ही धारा आमच्या जीवनामध्ये धरून ठेवावी लागणार आहे. अनुषंगाने हे अर्यंतादिकांच्या भक्तीचं कथन पाहिलं आणि म्हणून अशी ही त्यांच्या जीवनात ही भक्ती असते. नंतर शुद्धात्म वृत्ती मात्र स्थितीचं ज्यांनी प्रवर्तन केलेलं आहे, सांगितलेलं आहे, कथन करत आहे, असे प्रवचनरत जीव असे कोण असणार आहे, तर आचार्य, उपाध्याय आणि साधू परमेष्ठी हे जे आहे या जीवांविषयी देखील त्यांच्या अंतरंगामध्ये भक्ती आणि वत्सलता, की हे वत्सलता एक प्रकारचं त्याविषयी त्यांच्याविषयी अत्यंत प्रीतीपूर्वक अनुराग जीवनात आहे. भक्ती आणि वत्सलता या शुभविकल्प त्यांच्या जीवनात आहे. आणि तरी देखील अशी ही त्यांची परिणती परद्रव्याशी जरी मिलित झालेली आहे, कारण हे सगळं परद्रव्य आहे, परद्रव्यांशी त्यांची जरी प्रवृत्ती अशा प्रकारे एकमेक झालेली आम्हाला दिसत असली तरी देखील त्यांचं चारित्र्य शुभोपयोगाचं आहे, परंतु श्रमणपद खंडित होत नाही. म्हणून शुद्धात्म्याच्या अनुरागाने सहित असणारं चारित्र्य शुभोपयोगी श्रमणांचं लक्षण आहे. जे वर गाथेमध्ये सांगितलं होतं उत्थानिकामध्ये की शुभोपयोगी श्रमणाचं लक्षण काय, ते या ठिकाणी आता सांगितलं की शुद्धात्म्याच्या अनुरागाने सहित असणारं असं चारित्र्य, की ज्यांच्या अंतरंगामध्ये शुद्धात्म्याविषयी सतत प्रीती आणि वत्सलतेचा भाव आहे, अनुराग आहे, प्रशस्त राग आहे, त्यांचं जे चारित्र्य असणार आहे ते शुभोपयोगी श्रमणांचं लक्षण आहे. शुद्धोपयोगात लीन होण्यास अशक्त असणाऱ्या श्रमणांना अर्यंतादिकांमध्ये भक्ती तसेच अन्य आगम परायण जीवा
संबंधी वात्सल्य भाव आदी शुभ परिणाम आढळून येतात. तेच सराग चारित्र किंवा शुभोपयोगी चारित्र आहे. त्याला सराग चारित्र आम्ही म्हणू शकतो किंवा शुभोपयोगी श्रमण असं देखील आम्ही म्हणू शकतो किंवा भेदरत्नत्रय असं देखील त्याला आम्ही नाव देऊ शकतो. कारण त्यांची शुद्धात्म परिणती ही शुद्ध परिणतीशी परद्रव्य प्रवृत्तीने मिश्रित आहे. सारांश, शुभ परिणती आणि शुद्ध परिणती एकत्र असण्यामध्ये विरोध नाही. या ठिकाणी लावायचं कसं हे शुभ परिणती आणि शुद्ध परिणती, तर याही वेळेला आम्हाला कर्णानुयोगाचं बघावं लागतं कथन, की त्यांच्या जीवनामध्ये अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण अशा 12 कषयांचा अनुदय असल्यामुळे त्या अनुषंगाने असणारी शुद्ध परिणती जीवनात आहे. परंतु संज्वलनचा उदय तीव्र असल्यामुळे शुभ परिणती देखील तिथे होत आहे. उपयोग शुभाशी जोडल्या गेलेला आहे. अशी संमिश्र प्रवृत्ती जीवनात दिसते. 4थ्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत अशा प्रकारे या प्रवृत्तींचं आम्हाला एकमेक सहयोगपणा, सामंजस्य, संतुलन प्रस्थापित करावं लागतं आणि ते एकत्र असण्यामध्ये विरोध नाही. कारण 4 पासून 10 पर्यंत आम्हाला त्या अनुषंगानेच हे सगळे भाव लावावे लागतात. 4थ्या गुणस्थानात लावत असताना अनंतानुबंधी गेली या अपेक्षेने तिथे देखील आम्हाला एक धारा लावावी लागते, ज्ञान चेतना लावावी लागते. अशा तऱ्हेने ही सगळं कथन व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.